नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर 1चे एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहणार आहोत. आज त्याचा पार्ट 12वा आहे. यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न जास्त बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा पद्धतीचे प्रश्न हे एक्झाममध्ये विचारले जातात, त्यामुळे आपण याचा अभ्यास करतो आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्ड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर 1 सारखंच आपल्याकडे पेपर 2चे पण बॅचेस आहे. पेपर 2 मध्ये सब्जेक्ट्स आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री आहे, कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये, आफ्टर डिस्काउंट 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. आधुनिक समाजातील संशोधनाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणत्या प्रकारे पर्याय आहेत? ज्ञानातील प्रगतीची ताळमेळ राखणे, नवीन गोष्टींचा शोध लावणे, पूर्वीच्या लेखनावर चिकित्सक भाष्य करणे, वस्तुनिष्ठतेने तपासणी, स्रोत यांची पद्धतशीर छाननी व चिकित्सक विश्लेषण करणे. विच ऑफ द फॉलोइंग आर द मेन फंक्शन्स ऑफ रिसर्च इन मॉडर्न सोसायटी? कीपिंग पेस विथ द advancement of the knowledge, discovering new things, making critical comments on earlier writing, systematic security and critical analysis of sources, एक्झामिनेशन विथ ऑब्जेक्टिव्हिटी. तर काय असणार आहे? संशोधनाचे प्रमुख कार्य म्हणजे काय? तर ज्ञानाची प्रगती, नवीन तथ्यांचा शोध घेणे, वस्तुनिष्ठ पद्धतशीर परीक्षण करणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके. फोर्थ, सेकंड आणि फर्स्ट हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन ए. त्यानंतर फेनोमेनॉलॉजी हा शब्द प्रक्रियेशी संबंधित आहे. द टर्म फेनोमेनॉलॉजी इज रिलेटेड टू द प्रोसेस. आणि मागचा जो प्रश्न आहे हा युनिट 1 मधला होता, टीचिंग अप्टिट्यूड मधला. ओके. हा सुद्धा प्रश्न क्वालिटेटिव्ह रिसर्च हा युनिट 2 चा प्रश्न असणार आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च, अनालिसिस ऑफ व्हेरियन्स, कोरिलेशन स्टडी की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग काय असणार आहे? फेनोमेनॉलॉजी जे आहे ते ही क्वालिटेटिव्ह रिसर्च मधली पद्धत आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, गुणात्मक संशोधन. ओके. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले गाईड, ज्यामध्ये 5000 प्लस प्रश्नाचा संच आहे. हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazonवर हे अवेलेबल आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की लिंक कमेंट करा. त्यानंतर बघा इथे पीवायक्यू क्वेश्चन पेपर आहे, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका आहे. यासोबतच आपल्याकडे महाराष्ट्राचे वाणिज्य कॉमर्ससाठी सुद्धा 25 सराव प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषणासहित आहे. 2500 प्लस प्रश्नाचा संच याच्यामध्ये आहे. आणि हे सुद्धा Amazonवर अवेलेबल आहे. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. ज्या अभ्यासात संशोधक एखाद्या परिणामाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात त्यास काय म्हटले जाते? सर्वेक्षण संशोधन, एक्सपोस्ट फॅक्टो संशोधन, ऐतिहासिक संशोधन की सारांश संशोधन? अ स्टडी इन विच रिसर्चर अटेम्प्ट टू ट्रेस अँड इफेक्ट इज कॉल्ड सर्वे रिसर्च, एक्सपोस्ट फॅक्टो रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च की समरी रिसर्च? काय असणार आहे? ज्या अभ्यासात संशोधक जे आहे ना एखाद्या परिणामाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. ओके. तर एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च जे आहे ना, त्याला घटना घडल्यानंतरचे जे संशोधन असतात ते त्याला म्हटलं जातं. या संशोधनात संशोधक स्वतंत्र चलांमध्ये म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबलवर स्वतः बदल घडवून आणत नाही, तर एखादी घटना परिणाम आधीच घडलेला असतो आणि त्यामागे त्यांचा कारणांचा अभ्यास असतो. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळाले, तर संशोधक त्याला कमी गुण मिळण्यामागील कारणे शोधतो. अभ्यासासाठी मिळाला वेळ, कौटुंबिक परिस्थिती, शाळेतील वातावरण, अभ्यासाच्या सवयी. ओके. तर घटना आधी घडलेली असते आणि त्यानंतर संशोधक स्वतंत्र चल नियंत्रित हाताळत नाही, हे महत्वाचं आहे. याला आपण कॉज्युअल कम्पॅरेटिव्ह रिसर्च असं सुद्धा म्हटलं जातं. एक्सपेरिमेंटल रिसर्चपेक्षा हे वेगळं आहे. ओके. घटना घडली नंतर कारणांचा शोध घेणे एक्स पोस्ट फॅक्टो आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपण संशोधक चलांमध्ये बदल करतो आणि परिणाम पाहतो. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. त्यानंतर एखादा विधान सत्य असण्यासाठी त्यामध्ये खालील वैशिष्ट्य असावीत. या व्यतिरिक्त
असली पाहिजे. म्हणजे फॉर अ स्टेटमेंट टू बी ट्रू इट शुड पॉझेस द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स एक्सेप्ट. म्हणजे याशिवाय काय असलं पाहिजे? इट मस्ट बी ऑब्जेक्टिव्ह, इट मस्ट बी कन्सिस्टंट विथ एक्सेप्टेड बिलीफ, इट मस्ट बी कन्सिस्टंट, इट मस्ट बी टेस्टेबल. ते वस्तुनिष्ठ असले पाहिजे, ते स्वीकृत विश्वासाही सुसंगत असले पाहिजे, ते सुसंगत असले पाहिजे की ते चाचणी करण्यायोग्य असले पाहिजे. तर एखाद्या विधान सत्य असण्यासाठी आपण काय करतो तर सत्य विधानासाठी आपल्याला वस्तुनिष्ठ असले पाहिजे आवश्यक आहे, सुसंगत असणे आवश्यक आहे, त्यानंतर चाचणी योग्य असणे सुद्धा आवश्यक आहे. पण ते स्वीकृत विश्वासाशी सुसंगत असले पाहिजे हे काही आवश्यक नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. युनिट 2 मधलाच हा प्रश्न आहे. ओके. एखादा समाधानकारक सांख्यिकी परिणामात्मक पद्धतीमध्ये खालीलपैकी एखादा गुण नसावा. आता असावा नसावा हे व्यवस्थित प्रश्न वाचायचे. अ सॅटिस्फॅक्टरी स्टॅटिस्टिकल, एक मिनिट, statistical quantitative method should not possess which of the following qualities: validity, measurability, comparability की flexibility. तर एकंदरीत याच्यासाठी जे आहे ना, लवचिकता, परिणामात्मक पद्धती तुलनेस निश्चित असताना लवचिकता हा प्रमुख गुण नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. त्यानंतर एका मुलाची ओळख करून देताना एक मुलगी काय म्हणाली? तो माझ्या काकाच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे. त्या मुलाचे त्या मुलीशी काय नाते असणार आहे? तर तो तिचा भाऊ असणार आहे. ओके. दिलेल्या नात्यानुसार अशा पद्धतीने आपण हे प्रश्न जे आहे ना, वाचताना जसं आता मी वाचन केलं तशाच पद्धतीने सोडवून टाकायचं. While introducing a boy, a girl said, "He is the son of the daughter of my uncle father. What is the relationship of that boy to the girl? It's a brother." त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर सर्व हार्मोनियम हे वाद्य आहेत. सर्व हार्मोनियम हे वाद्य आहेत. सर्व वाद्य हे बासरी आहेत. तर ऑल हार्मोनियम आर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, ऑल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर फ्लुइड्स. कन्क्लुजन काय म्हणता मग? सर्व बासरी हे वाद्य आहे, सर्व हार्मोनियम बासरी आहे. तर ऑल फ्लुइड्स आर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, ऑल हार्मोनियम्स आर फ्लुइड्स. तर एकंदरीत आपल्या इथं काय फक्त एक निष्कर्ष निघतोय, दोन निष्कर्ष एक किंवा दोन निघत नाही. चला सांगा बघू काय असणार आहे? तर सर्व हार्मोनियम बासरी आहेत. निष्कर्ष 2 निघतो आहे. ठीक आहे. ऑल फ्लुइड्स आर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स हे जे आहे हे उलट चाललं ना, हार्मोनियम वाद्य बासरी हे अशा पद्धतीने सरळ चाललंय. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे, बी. ओके. त्यानंतर शहर ए पासून बी पर्यंतची 2 बस तिकिटे आणि शहर ए पासूनची सी पर्यंतची 3 तिकिटे यांची किंमत ₹77 आहे. परंतु शहर ए पासून बी पर्यंतची 3 तिकिटे आणि शहर ए पासून सी पर्यंतची 2 तिकिटे याची किंमत ₹73 आहे. तर शहर ए पासून बी आणि सी या शहराचे बस भाडे किती आहे? द कॉस्ट ऑफ 2 बस तिकीट्स फ्रॉम सिटी ए टू सिटी बी and 3 tickets from city A to city C is rupees 77. However, the cost of 3 tickets from city A to city B and 2 tickets from a city A to city C is a rupees 73. What are the bus fares from city A to city B and C? बघा, तर ए आणि बी चे जे तिकीट आहे त्याला आपण एक्स घेऊ आणि ए आणि सी चे जे आहे ते आपण वाय घेऊ. इथे काय म्हणतात? 2 तिकिटे आहेत. 2x + 3y = 77 हे आपलं पहिलं इक्वेशन. त्यानंतर दुसरं इक्वेशन 3x + 2y = 73. हे दुसरं इक्वेशन. पहिल्या इक्वेशनला आपल्याला इंटू 3 करायचं आहे आणि मग काय होईल? 6x + 9y = 231. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या इक्वेशनला इंटू 2 करायचं आहे. 6x + 4y = 146. त्यानंतर आता आपल्याला इथून वजाबाकी करायची आहे. ओके. तर x तर कटूनच जाणार. 9y हे मायनस होईल. 5y = 85. 231 - 146. ओके. 85 होईल. y ची किंमत 85/5 म्हणजे y ची किंमत काय? 17 असणार आहे. ओके. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? 17 हे पुटअप करायचं. कुठे? इक्वेशन 2 ला. इक्वेशन 2 काय? 3x + 2y = 73 आहे. तर 3x + 2 म्हणजे 17 आणि हे 73 म्हणजे किती असणार आहे? 3x + 17 × 34 आणि 73 म्हणजे 3x = 73 - 34 म्हणजे 39. x = 39/3 म्हणजे x ची व्हॅल्यू काय असणार आहे? 13 असणार आहे.
ओके. त्यामुळे एचं हे जे आहे ते 13 आहे आणि ए टू सी हे 17 रुपये असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ओके. आता बघा आपण काय केलं, फक्त समीकरण केले, ते इक्वेशन्स आणले आणि त्याला फक्त पहिल्याला इंटू 3 आणि दुसऱ्याला इंटू 2 केलं आणि त्याच्यानुसार आपण ए आणि बी काढलेला आहे. ओके. चल, परत सांगू का तुम्हाला? ओके. बघा इथे काय म्हणताय, आपण आधी इक्वेशन लिहून घेऊ. इकडे लिहिते. 2x प्लस 3y इज इक्वल टू 77 आणि हे इक्वेशन 1 आहे. त्यानंतर 3x प्लस 2y इज इक्वल टू 73 हे इक्वेशन 2 आहे. याला आपल्याला इंटू 3 करायचं म्हणजे 6x प्लस 9y इज इक्वल टू 231 आणि याला आपल्याला 2 करायचं म्हणजे 6x प्लस 4y इज इक्वल टू 146. ठीक आहे. 6x कटले, इथे मायनस होतं तर 5y इज इक्वल टू 85. मग y ची व्हॅल्यू येणार 17. त्यानंतर आपल्याला हे पुटअप करायचे यामध्ये. 3x प्लस 2 17 इज इक्वल टू 73. 3x प्लस 17 म्हणजे 34 इज इक्वल टू 73. 3x इज इक्वल टू किती ना 39 आणि x ची व्हॅल्यू असेल 13. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन बी. त्यानंतर आता आपल्याला इथे लेटर सिरीज दिली आहे. WFBTGDQHG. ठीक आहे. इथे बघा काय झालेलं आहे, 3-3 वाढलेलं आहे. ओके. यासाठी आपल्याला लेटर सिरीज जी आहे ना, ती पाठ पाहिजे. ABCD जी आहे ना. येस. तर इथे आपण लिहून घेऊ की व्हॅल्यू काय आहे. एक मिनिट. डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे? डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे 23. हा, इथे -3 केलं तर टी येत आहे, त्यानंतर -3 केलं तर क्यू येत आहे. मग -3 करायचं तर किती येईल? एन येईल. ओके. त्यानंतर काय आहे एफ मध्ये, FGH हे तर सरळच आहे, त्यामुळे इथे आय येईल. ठीक आहे. त्यानंतर BDG, तर बी मध्ये 2 वाढवलं 4, याच्यामध्ये पुन्हा 3 वाढवलं, त्यामध्ये 4 वाढवलं म्हणजे इथे किती आपल्याला 5 वाढवावं लागेल. जी मध्ये 5 वाढवलं तर किती येईल? एल. ओके. नाही, के. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. NIK. ओके. चला, समोरचा प्रश्न आहे. जेव्हा एखादा भूखंड 18,700 रुपयांनी विकला जातो, हा, तेव्हा मालकाचे 15% नुकसान होते. 15% नफा मिळवण्यासाठी तो भूखंड किती किमतीला विकावा लागेल? वेन अ प्लॉट ऑफ लँड इज सोल्ड फॉर रुपीज 18,700, द ओनर इन्क्रीज द लॉस ऑफ 15% ॲट व्हॉट प्राइस मस्ट द प्लॉट बी सोल्ड टू अर्न 15%? ओके. तर 15%चे नुकसान म्हणजे 85% काय आहे? CPI म्हणजे ते त्याचे 18,700 मिळाले आहे. तर 18,700 गुणिला 100 डिवायडेड बाय 85 म्हणजे 22,000. ओके. आणि आता 15% काय आहे? विक्री आहे. तर 22,000 प्लस 15 इंटू 22,000 म्हणजे किती असणार? 22,000 अधिक 3,000 म्हणजे 3,300 म्हणजे 25,300 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन थर्ड. ओके. तर आपण सरळच करू शकलो असतो. एक ट्रिक आहे याची अशी की 15% नुकसान म्हणजे किती? 85 आणि 15% 15% जे आहे ते 115. ओके. 18,700 गुणिला 115 डिवाइड बाय 85 म्हणजे किती? 25,300. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. ओके. इथे ऑप्शन 3 आहे, हे नसणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याला मौखिक संप्रेषण असे म्हटले जाऊ शकते? विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म्ड ॲज अ ओरल कम्युनिकेशन? प्रोफेसर शर्मा डिलिव्हर्ड अ लेक्चर इन द क्लास. द सिग्नल ॲट द क्रॉस रोड चेंज फ्रॉम ग्रीन टू ऑरेंज. द चाइल्ड वॉज ट्राईंग टू गेट इट्स मदर्स अटेन्शन. डी. दीपक रोट अ लेटर फॉर अ लिव्ह अप्लिकेशन. प्राध्यापक शर्मा यांचे वर्गात व्याख्यान झाले. क्रॉस रोडवरील सिग्नल हिरव्या ते केशरीमध्ये बदलला. आईचे लक्ष वेधण्यासाठी मूल रडत होते आणि दीपकने रजेच्या अर्जासाठी पत्र लिहिले. तर मौखिक संप्रेषण जे आहे ते कोणत्या याच्यामध्ये दिसत आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे.
तर व्याख्यान जे आहे ना, ते मौखिक संप्रेषण आहे. ओरल कम्युनिकेशन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. हे युनिट 4 मधला प्रश्न आहे कम्युनिकेशन. त्यानंतर आपल्याला इथे काय दिलेलं आहे? नंबर सीरीज दिलेली आहे आणि त्याबद्दल विचारलेलं गेलेलं आहे. ओके. वाहतूक सिग्नल जे होतं ना मागचं ते दृश्य आणि अशाब्दिक होतं. मूल रडते ते सुद्धा अशाब्दिक आहे आणि पत्र हे लिखित असतं. ओके. त्यानंतर आता आपल्याला हे दिलेलं आहे 8, 24, 12, एक्स, 18, 54. 8 त्रिक 24, 18 त्रिक 54. आता हे काय झालेलं आहे? डिवाइड बाय 2 केलेलं आहे 12. मग इथे काय येईल? 36 येईल. ऑप्शन सी असणार आहे. खूप सोपी असते ते. ओके. त्यानंतर एक माणूस 2.5 तासात 20 किलोमीटर अंतर पार करतो. 9 तासात त्याने कापलेलं अंतर शोधा. अ मॅन कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 20 किलोमीटर इन 2.5 अवर. फाइंड द डिस्टन्स कव्हर्ड बाय हिम इन 9. ओके. तर चला 8 तासात तो पूर्ण करतो म्हणजे 40 किलोमीटर. ओके. अं, एक माणूस 2.5 तासात 20 किलोमीटर अंतर पार 9 तासात त्याने कापलेलं अंतर आपल्याला शोधायचं आहे. 2.5 तासात त्याने 20 किलोमीटर पार केलेलं आहे. ओके. इथे लिहून घेऊ. 2.5 तासात 20 किलोमीटर. तर आपल्याला 9 अवरचं काढायचं आहे. इथे अवर दिलेला आहे. ओके. 2.5 अवर म्हणजे किती? चला तुम्ही सुद्धा उत्तरे काढून बघत चला माझ्यासोबत. ओके. आपल्याला माहिती आहे वेग इज इक्वल टू अंतर डिवाइड बाय वेळ. ओके. तर अंतर किती आहे? 20 किलोमीटर. 2.5 म्हणजे 8 किलोमीटर पर अवर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अंतर इज इक्वल टू वेग गुणिला वेळ हे सुद्धा माहिती आहे. 8 गुणिला 9 म्हणजे किती उत्तर असणार आहे? 72 असणार. 72 किलोमीटर. ओके. आपलं उत्तर आहे ए. त्यानंतर एक कार आपला प्रवास 4 तासात पूर्ण करते आणि याआधील पहिला अर्धा भाग 40 किलोमीटर पर तास वेगाने तर दुसरा 60 किलोमीटर पर तास वेगाने कापते. तर कारने कापलेले एकूण अंतर शोधा. अ कार completes its journey in 4 hours. It covers the first half at a speed of 40 kilometer per hour and the second half at a speed of 60 kilometer per hour. Find the total distance covered by the car. इथे आपल्याला कारचं जे आहे ते टोटल डिस्टन्स इथे विचारलेलं आहे, की त्यांनी किती कव्हर केलेलं आहे. ओके. तर 8 तासात करते पहिले 4 तास इज इक्वल टू 40 किलोमीटर पर अवर आणि म्हणजे 40 गुणिले 4 म्हणजे किती? 160 किलोमीटर आणि दुसरे 4 किलोमीटर 60. त्यामुळे 60 गुणिले 4 म्हणजे किती? 240. त्यामुळे 160 प्लस 240 म्हणजे 400 किलोमीटर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. नंतर which of the following methods is best suited to show on a map the types of crop being grown in the region. खालीलपैकी कोणती पद्धत एखाद्या प्रदेशात कोणत्या प्रकारची पिकं घेतली जात आहे हे नकाशावर दाखवण्यासाठी सर्वात योग्य आहे. Which of the following methods is best suited to show on a map to types of crops being grown in the region? चला सांगा बघू. तर ती असणार आहे क्रोक्रोमॅटिक बी जे आहे ते असणार आहे. क्रोप्लेट जे आहे ती प्रमाणात्मक सांख्यिकीय मूल्य आहे. क्रोक्रोमॅटिक विविध प्रकारची श्रेणी आहे आणि आयसोप्लेट हे समान मूल्यांचं रेशो आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? हे क्वालिटेटिव्हचं पार्ट आहे कॅटेगोरियल डेटा. युनिट 2 चा प्रश्न आहे हा. आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत FHQK याचा अर्थ गर्ल असा होतो. तर त्याच भाषेत वुमेन कसे लिहिले जाणार? ओके. तर आता गर्ल जी एच FEFGH म्हणजे +1 आय QR K म्हणजे 1-1च वाढलेला आहे. XPNF आणि O. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. इतके सोपे प्रश्न आपल्याला रिझनिंग मध्ये विचारले जातात. ओके. खाली दिलेल्या विधानावर आधारित खालीलपैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या वैध आहे? विधान बहुतेक भारतीय राज्ये स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात होती. निष्कर्ष काही भारतीय राज्ये स्वातंत्र्यपूर्वी अस्तित्वात होती. सर्व भारतीय राज्ये स्वातंत्र्यपूर्वी अस्तित्वात नव्हती. आपल्याला स्टेटमेंट दिल्या मोस्ट इंडियन स्टेट एक्झिस्टेड बिफोर इंडिपेंडन्स. कॉन्क्लुजन काय म्हणताय? सम इंडियन स्टेट्स एक्झिस्टेड बिफोर इंडिपेंडन्स. नॉट ऑल इंडियन स्टेट एक्झिस्टेड बिफोर इंडिपेंडन्स. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके. सम इंडियन स्टेट एक्झिस्टेड बिफोर इंडिपेंडन्स. त्यानंतर आता परत आपल्याला अक्षर सिरीज दिलेली आहे.
BRU आणि NQV. तर AST B2 हे कशाला असायला हवे? त्यामधला आपल्याला संबंध शोधायचा आहे. ए आणि बी +1 आहे. ओके. त्यानंतर हा, एस काय आहे? एस आहे 19 आणि आर आहे 18, म्हणजे -1 होत आहे. ओके, -1. आणि टी आहे 20 आणि यू आहे 21, म्हणजे +1 होत आहे. ओके, तर इथे आपल्याला +1 करून ओ करता येईल. क्यूचं मायनस करून आर, सॉरी, पी, आणि व्ही चं काय येणार? डब्ल्यू. OPV, OPW अशा पद्धतीचं उत्तर येणार आहे. ओके. येस. त्यानंतर पॅन जे आहे आणि PAR 35 असे लिहिल्या जाते, तर पॅट आपल्याला लिहायचं आहे. चला सांगा बघू कशा पद्धतीने लिहितात. तुम्ही सुद्धा माझ्या सोबत हे सॉल्व्ह करत जा. ओके. पॅनचं 16, 1 आणि 14 याचं होतं 31. याचं 31 असलं पाहिजे. अ, हे आहे 35. आता पॅट लिहायचं आहे आपल्याला 16, 1 आणि 20, म्हणजे 37 असणार आहे. आपलं ऑप्शन आहे ऑप्शन बी. ओके. येस. सर्व पुरुष नश्वर आहेत. काही पुरुष नश्वर आहेत. कोणीही मनुष्य नश्वर नाही. काही पुरुष नश्वर नाही. फ्रॉम आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहे. त्यामध्ये म्हणते ऑल मेन आर मॉर्टल, सम मेन आर मॉर्टर, नो मेन इज मॉर्टर, सम मेन आर नॉट मॉर्टर. चला सांगा बघू काय असणार आहे. तर ऑल मेन आर मॉर्टल हे बरोबर आहे. त्यानंतर नो मेन इज मॉर्टल हे कशा पद्धतीचं आहे? दोन्ही खोटे असतात. दोन्ही खरे असू शकत नाही, परंतु दोन्ही खोटे सुद्धा असू शकतात. त्या त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन 1 असणार आहे. सी असणार आहे. ओके. कॅन नॉट बोथ बी ट्रू बट कॅन बोथ बी फॉल्स, म्हणजे दोघेही सोबत सत्य नाही राहू शकणार, पण दोन्ही फॉल्स राहू शकतात. ते आपल्याला विचारलं आहे या स्टेटमेंटमध्ये. आणि अशा पद्धतीचे प्रश्न आता नेहमी विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे थोडे प्रश्न व्यवस्थित वाचायचे. ओके, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे रिझनिंग आणि मॅथ्सचे प्रश्न आज इथे पाहिलेले आहेत. आय होप ते तुम्हाला मदत करतील. सोबत जर का तुम्हाला 5,000 प्लस पुस्तकांचा संच असलेली पुस्तक तुम्हाला हवी असेल तर ती Amazonवर अवेलेबल आहे. कॉमर्सची सुद्धा अवेलेबल आहे आणि आपली बॅच सुद्धा सुरू होते आहे. त्यामध्ये जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.